चला थँक्यू सो मच मनोज. अतिशय ज्येष्ठ आणि अनुभवी असा समालोचक ज्यांच्या वाणीमधून आपण नुकतंच आलं या मॅचचे संपूर्ण कहाणी. जय मल्हार चोळेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आता श्रीकृष्ण दिवा अशी लढत. एक एक मॅच जिंकले दोन्ही टीमने. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा सामना. $40,000 पहिले पारितोषिक कॅश. त्या द्वितीय 20,000 तृतीय 10,000 अशी स्पर्धा आपल्या भेटीला कालपासून स्पर्धेला सुरुवात झाली. लफडा चषक 2025 शानदार अशी स्पर्धा आपल्या भेटीला. नितीन भोईर आणि त्याच्या सोबतीला आहे विजेंद्र भोईर आणि त्याच्या पाठीमागे कट्टर पाठीराखे म्हणून गावदेवी जुगाव. किती दोन येतील दोनच. चला 2 ओव्हरची मॅच आहे कारण वेळेच्या अभावामुळे हा निर्णय घ्यायला लागतो. निश्चित रुचत नाही पसंत पडत नाही परंतु नाईलाज असतो. आयोजकांकडून कालोख पडत चाललेला आहे आणि तब्बल याच्यानंतर 6 मॅचेस अजून बाकी आहेत. तेही मात्र विचारात घेणं खूप महत्त्वपूर्ण असेल. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहूया दोन्ही दिग्गज संघ. 2024चा विचार केला तर टेनिस मध्ये हेच 2 टीम आले होते जेव्हा दोस्ती ग्रुप मित्रमंडळ आयोजित अरेज गोठवलीचे मैदान. त्या मैदानावरती फायनल मध्ये या 2 मात्र अपसामध्ये लढताना दिसल्या होत्या. तेव्हा श्रीकृष्ण दिवाने मात्र जय मल्हार चोळेगावला त्या फायनल मध्ये पराजित केलं होतं. टेनिस आणि बॉलचा विचार जमीन आसमानचा फरक आहे. ते चॅम्पियनचं पहिलं टायटल मात्र जिंकलं होतं श्रीकृष्ण दिवाने 2024 मध्ये पहिले नावे केलं होतं. 2024चा विचार केला परंतु पाहूया जबला चषक 2 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहूया 2 दिग्गज टीम आमने सामने आहेत. विक्रांतचा विचार केला तर खरोखरच गेलेले मॅच या सेफ हँडने या कॅप्टन्स ने आपल्या बाजून जिंकले मी म्हणेन. असं वाटलं चंदन तलवार ही मॅच 3-4 चेंडू ठेवून सहज गत्या जिंकेल पण त्याच्या त्या बॅटिंग वरती अक्षरशः पाणी फिरवलं विक्रांतने. कॅप्टन्स लिडिंग फ्रंट ही भूमिका चोख वटवली. जेव्हा अनिकेत म्हात्रे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त जेव्हा एक मॅच जिंकली ती जय मल्हार चोळेगावने तिथे मात्र त्यांचा पॅकर जेव्हा आला होता मुख्य डायस वरती तेव्हा ते म्हटलं होतं तेव्हा विक्रांतनं बॉलिंग केली नव्हती तेव्हा तो खूप निराश होता. का विक्रांतने ते ओव्हर का टाकलं नाही हा मोठा प्रश्न मात्र तिथे आम्हाला उपस्थित केला होता जय मल्हार चोळेगावच्या त्या सपोर्टरने पॅकरने. पहा लगेचच मात्र ती दुरुस्तीची चूक मात्र दुरुस्त केली आणि गेलेले मॅच विक्रांतनं जिंकून दिले आणि आपल्या पॅकरचा जो विश्वास होता तो सार्थक ठरवला कॅप्टनने. लेट्स स्टार्ट टू गेम. दोन्ही अंपायर जात आहेत. जमलेल्या उपस्थित आमच्या लाडके प्रेक्षक आम्ही सहर्ष स्वागत करतो लफडा चषक 2025 पावसाळी रबर क्रिकेटमध्ये. एकमेव अर्धशतक पाहायला मिळालं काल कोहिनूर आपलं नवी मुंबई भूषण पाटीलने झुंजार 11 कोळशाच्या विरोधात ते दणदणीत ओळीने 7 षटकारांची विक्रम मात्र नोंदवला काल कोहिनूर भूषण पाटील आणि आपल्या टीमला अशू कुमार यांना तुर्मला पोहोचवलं. सुपर 3 मध्ये पहिला टीम आपण काल जाताना पाहिला. आज ती किमया केली. नुकतंच मॅच झाली साई सागर युनायटेड स्पोर्टला नमून सुपर 3 मध्ये ऐरोली कोलीवाडा टीम ही पोहोचलेली आहे. चला स्पीडअप करा. अजून 6 मॅचेस बाकी आहेत मित्रांनो. त्यासाठी वेळ कमी पडू शकतो. त्यासाठी नम्रतेची विनंती आमच्या कॉम बॉक्स मधून आयोजकांना आपण विनंती केली जाते. 2 ओव्हरची मॅच. गंगाधर इंगोले आणि त्याच्या सोमेत मनोज मडवी. पहिल्यांदा जोडी मात्र बदलली होती. यंगस्टार नवतरुण रक्ताला मात्र प्रमोट केलं होतं संधी दिली होती प्रणवला परंतु हा मॅच आहे मोठा क्रुशल त्यासाठी मात्र मनोजला पाठवलेला आहे गंगाच्या बरोबर. काय खेळ केला होता गेलेली मॅच 67 लक्ष दिविशा 11 ऐरोली मात्र बऱ्याच फरकाने मात्र चीट करे पण श्रीकृष्ण दिवा सहज गत्या मात्र सरेंडर होत नाही शरण जात नाहीये याचं प्रात्यक्षिक दिलं. अनिकेत बांद्रेचे ते टोळेजंग षटकार तिथे सुरुवात केली आणि मॅचला फिनिश करण्याचं काम गंगाधर इंगोनेने केलं षटकार ठोकून. 2 चेंडू 6 धावा ब्लास्ट
डाऊन द ग्राउंड बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ द धमाकाल मॅच फिनिश्ड. ग्रेट फिनिशर म्हणून ओळख निर्माण करतो. नाला सोपारा सुमित ढेकले खूप विश्वास ठेवतो गंगाधर इंगोलेवरती. मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला. कित्येक मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावे केलेला हा कांगा लीग क्रिकेट खेळणारा आता होतं सज्ज. कॅप्टनच्या विरुद्ध कॅप्टन. बॅकफुट वर जाताना चेंडू मात्र उडवला. चेंडूला फेकून दिले. काऊकोनचा आला एक टोळ्यांच्या षटकार. छरन लेग ब्रेक करण्याचं ओळखलं चटकन. कारण स्वतः लेग कटर टाकतो त्यासाठी त्याला माहित आहे लेग कटर काय असेल. त्या लेग कटरला त्या लेग ब्रेकरला अँगल कोणती करावी, त्याला बॅकफुटवर जाताना कसं फेकून देऊ याचं सुज्ञान या बॅटरकडे आहे. जोरदार हंबाल बोल करताना कॅप्टनच्या विरुद्ध एक कॅप्टन आणला षटकार. खातं खोललं श्रीकृष्ण दिवा. खातं खोलतो स्वतः गंगा इंगोले. कॅप्टन टू कॅप्टन विक्रांत पाटील कम्सिंग बोल राईट मोर द विकेट. आणखीन अमदा पेस इथे संधी आहे. एक तुझा एक माझा. ओ माय गॉड. गंगाबाद जोरदार झटका. इथे मात्र थोडीशी जो टप्पा होता तो लाईनचा वेगळा ठेवला. एक्झॅक्टली नो मुवमेंट इज दुसरा क्विकर. क्विकरला टॉप स्पिनला मध्ये चकला. ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न. लॉंग अप चेटिंग डाऊन द बॉल क्षेत्ररक्षण आणला. आणि या झेलाचं महत्व किती होतं ते मात्र निश्चित त्या फिल्डरला महत्व. हा झेल सोडला तर मॅच सोडावा लागेल. अचूक झेल टिपला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र चलते केलं. गंगा परतलाय. षटकाराने खातं गोलताना विक्रांतच्या हाती लागली बेस्ट किमती विकेट. श्रीकृष्ण देवा एक गडी बाद 6. नाव अनिकेत बांद्रे. खऱ्या अर्थाने या बॅटरने दिशा दिली होती. अशा जिवंत केली होत्या. ते पुसट चालले होते. आशा अंधूक चाललेल्या होत्या. त्या आशेचं किरण दाखवलं होतं मागच्या मॅच मध्ये. आणि खऱ्या अर्थाने प्रेशर हटवलं होतं. तोच अनेक बांद्रेला सेम प्लेस इन ॲट क्रमांक 3 वन डाऊन. 2 चेंडूचा खेळ 1 गडी बाद 7. ओ माय गॉड व्हॉट अ फ्लो ऑफ द बॅट. स्विंग बेरेन. ओहो लॉंग इट्स गॉन ओवर द काऊ कॉर्नर between long on. He's through the big gap. He's out of the park. What a shot. षटकार क्रमांक 2 बॅट मधून दोन्ही बॅटरने. गंगाने जसं षटकारने खातं कोळलं तसं अनिकेत बांद्रेने षटकारने खातं. 12. 3 चेंडूचा खेळ समाप्त. दोस्ती मित्रमंडळ राबाडाच्या वतीनं तो फायनलचा मॅच. त्याच्या अजून कटी आठवणी मनामध्ये विक्रांतच्या संपूर्ण जय मल्हार चोलेगावच्या. कारण ती चॅम्पियन्स मध्ये हिरावून घेतली होती श्रीकृष्ण दिवाने. पुन्हा एकदा जोरदार ताकद तुफानी आहे. हार्ड हिटर आहे. हार्ड हिटरच्या बाजूने पॉवरफुल हिटर शॉट. चरण षटकाराची भाषा. 3 षटकार आले आतापर्यंत. विकेट जरूर 4 चेंडू झाले. त्यापैकी गंगाची विकेट. लगातार 2 षटकार आपल्या नाभी बराबर. 2 षटकाच्या सायने अनिकेत बांद्रे पोहोचले. खणखणीत दणदणीत सुरुवात. 2 ओव्हरची मॅच. षटकारांचा डी स्क्वेअर ऑफ द पॉइंट. डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन लॉंग ऑफ कॉर्नर. डीप मिड विकेट. डी स्क्वेअर लाईक इनसाइड द सर्कल. ऑन साइड शॉर्ट मिड विकेट विजन एरिया. एक्स लिमिट ऑफ. पहिली ओव्हर हाताळताना कॅप्टन बॉलिंग मार्क विक्रम पाटील. समोर अनिकेत बांद्रे. बॅक फुटवर जाताना पंच केले. डाऊन द बॉल. व्हॉट अ कॅच. सुपर डुपर कॅच. वेल जज. जरूर धाबा दिल्यात पण विकेटी काढल्यात कॅप्टनने. दुसरी सफलता कॅप्टनच्या नावी. जसं बाद केलं गंगाला तसं बाद केलं अनिकेतला. बॅकफुटवर जाताना टॉप स्पिन टाकला. बॅकफुटवर पंच केलं. स्क्वेअर ऑफ द पॉइंट. कव्हर पॉइंटच्या ठिकाणी सुरेख झेल. कन्नन नाडर. व्हॉट अ कॅच. परंतु 2 षटकाने जी कामासाठी आपल्याला पाठवलं ते काम मात्र फत्ते करून आला अनिकेत बांद्रे. गुड टू शॉट. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 11 चेंडू उर्वरित. धावसंख्या 18 वर. षटकार सारा याने 18च्या 18 धावा मात्र लागल्या. धाव फलकावर श्रीकृष्ण दिवा. टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रण केलं जय मल्हार चोलेगावने. आता बॉलिंग मार्ग स्वतः कॅप्टन आले बॉलिंग मार्कवर. 5 चेंडू मात्र टाकले. 2 विकेट अर्जित केल्या. 18 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. इन ॲट क्रमांक 4 वर प्रणव. डावखोरा बॅटर. विश्वास ठेवलाय प्रकाश मडी आणि टीम मॅनेजमेंटने. स्ट्रोक चांगला आहे. फटकावले. व्हॉट अ शॉट. पहिल्या मॅच मध्ये चूक जरी झाली होती ती सुधारली. विश्वास हा मोठा फॅक्टर आहे. श्रीकृष्ण दिवा प्रकाश मडी कायम प्रमाणे 0 जरी बाद झाला पण प्रमोट केलं. नतीजा षटकार.
ओव्हरची झाली पहिली समाप्ती. 24 धावा खर्च केल्या विक्रांत पाटील कॅप्टनने जय मल्हार चोलेगाव कडून. पहिलं ओव्हर हाताळताना 2 गडी बाद 24. शानदार वजनदार सुरुवात श्रीकृष्ण धीमा. दुसऱ्या फेरीचा मॅच लफडा चषक 2025 आपल्या भेटीला कालपासून स्पर्धा. पहिल्या अर्धशतकात नाव लभूषणने तदनंतर इतकी बॅटरच्या नावी अर्धशतक लागले नाही. प्रतीक्षित आहे कदाचित येणाऱ्या सामन्यामध्ये एखादा स्फोटक फलंदाजी करणार बॅटिंग करणार ते अर्धशतकाची कमाई करेल. गतवर्षी 2 अर्धशतकला अभि जोशी त्याच्यानंतर गंगाधर इंगवले 2 अर्धशतक. या वर्षी कोण बॅटर लावेल यासाठी मात्र बात की बात. जाऊया मॅच कडे. शेवटचा ओव्हर आहे शिल्लक. बॉलिंग मार्कवर अक्षय. पहिला चेंडू डिलिव्हर केला सुरेख चेंडू. लाईन सटीक होती. स्विंग इन द मिस. पहिला चेंडू डिलिव्हर झाला सरळ विक्रांतच्या हातामध्ये. विकेट किपर ॲज अ विकेट म्हणून गुड जज गुड कलेक्शन. पहिला चेंडू डॉट. मनोज मडवी इनफॉर्म बॅट्समन आहे. 2 वर्षाचा विचार केला. खूप तगड्या फॉर्म मध्ये आहे मनोज. येस तगडा फॉर्म बरकरार रखताना. हो ज्याप्रमाणे नोवाक जोकोविच रॅकेट मारतो त्याप्रमाणे रॅकेट प्रमाणे बॅट मारली. चेंडूला फेकलं मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. फक्त षटकार. एकी सिंगल नाहीये एकी डबल नाही एकी चान. जेवढ्या धावा आल्यात त्या 5 षटकार 30. फक्त षटकारांची भाषा. 2 ओव्हरची ही मॅच. वेळेचा विचार करून थोडासा निर्णय कोर कमिटीने बदललाय. 3 ऐवजी दुसरी 2 ओव्हरची मॅच. अक्षय बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न जरूर केला. मिस टायमिंग स्टोन विकेटच्या पाठी मागे सलग चाटून गेला. मिस टायमिंग स्टोन जिथे घोषांक क्षेत्र आहे ते मध्ये सिंगल मिळते. सिंगल पहिली आली. 5 षटकारानंतर 31. 31 पुन्हा लॉस ऑफ 2 विकेट. श्रीकृष्ण दिवा टॉस आल्यानंतर बॅटिंग करण्याचा मत्र मिळाल्यानंतर 2 झटके दिले विक्रांतने पहिल्या ओव्हर मध्ये. गंगाची विकेट आणि बेंद्रेचे विकेट. पण धावा मात्र ठोकलेल्या होत्या तब्बल विक्रांतच्या विरुद्ध 24. आतापर्यंत 3 चेंडू टाकले. 3 मध्ये 7 धावा खर्च केल्यात. चांगला ओव्हर म्हणता येईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय अक्षय जे मला चोलेगाव साठी. पुन्हा आता ते बॉलिंग वर समोर म्हणून 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. चौथा चेंडू फुल टॉस. लाजवाब फुल टॉस. बॅट्समॅन आय थिंक गॉन. एस्टाना लागून त्रिफला युमिस अकीस टू द स्टंप असं घडलं मैदानामध्ये. प्रॉपरली लो फुल टॉस. नतीजा मनोज गॉन. गडी क्रमांक 3 इथून बाद. 3 गडी बाद 31. 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 मध्ये तगडा फटक्याची आवश्यकता. त्यासाठी मास्टर माइंड बेहतरीन टायमिंग साठी ओळखला जातो. मास्टर माइंड या टीमचा मास्टर माइंड किशोर अशोक मडवी. 5व्या क्रमांकावर जाताना 3 धक्के लागले. श्रीकृष्ण दिवा 5 षटकार 1 सिंगल. 31. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी. 2 बॉल टू गो इन द फर्स्ट इनिंग. चला स्पीडअप करावं लागेल. अंधाराचे जे जाळ आहे ते मात्र पसरू लागले. गावदई क्रीडांगण जुगाव ऐतिहासिक मैदान तिथे खेळला जातो लफडा चषक 2025. शानदार वजनदार दमदार 16. बॅकफुटर ऑफसाइड ऑफ स्टोन. लाईन मात्र मिस. फ्लॅट डेरिव्हली नो नो कोणताच मात्र नाही याचा अर्थ स्टिक लाईन. चला शेवटचा बॉल. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी मी बोलवतो उत्कर्ष धीबा अंबापाडा. Ian action! What a shot! What a fabulous and unbelievable stroke! Correct shot on pull is so successful, so beautiful by mastermind. Timing, only timing. फक्त 1 सिंगल. तदनंतर 7 षटकार. अर्थातच धावा मात्र जात आहेत 6 षटकार. 38 टार्गेट. 6 षटकार 2 सिंगल. 38 37 झाल्यात. 38 धावा फक्त 1 सिंगल. षटकाराने धावा मात्र 36 आणि 1 सिंगल. 37 बनल्या. 38 टू टार्गेट. 19 धावा प्रत्येक ओव्हर मागे. मजा येईल मॅचला. विक्रांतचा खेळ. विक्रांतची विकेट अक्षयची विकेट अतिशय महत्वपूर्ण असेल. त्याबद्दल जर विचार केला मोठमोठे फलंदाज यश आहे अक्षय आहे दुर्वेश आहे विनय आहे. मोठी फलंदाजी ची फौज खडी आहे सामने श्रीकृष्ण दिवाच्या. 38 टू विन. एकोणीस धावांच्या सरासरीने 38 धावांचं या टार्गेट 2 ओव्हरच्या मॅच मध्ये. पावसाला झाली सुरुवात. याचा
कदाचित बेनिफिट बॉलर उठू शकतात. हलक्याच्या सरीमध्ये ते पृष्ठभाग खेळपट्टी सिमेंटची पीच त्यामुळे थोडा स्किट होण्याची शक्यता आहे. थोडासा मात्र जर पावसाने सहकार्य केलं मी म्हणे श्रीकृष्ण दिवसासाठी पावसाच्या सरी या थोडी जर कोसळल्या तर मात्र मुश्किल. 19 धावा प्रमाणे 38 धावांचं टार्गेट. जय भवानी मित्रमंडळ श्रीकृष्ण मित्रमंडळचे आमचे सन्मान्य मित्र आमचे बंधू प्रकाशजी मडी उपस्थित आहे. बॅकबोन ऑफ द टीम. कडी करण्यामध्ये मजबूत करण्यामध्ये प्रकाश मडीचं खूप योगदान आहे. चला स्पीडअप करा मी विनंती करतोय. लवकरात लवकर आघाडीची जोडी जय मल्हार चोलेगाव प्लीज. विक्रांतच्या सोबत अक्षय विक्रांत डावखुरा उजवा असं कॉम्बिनेशन जस्ट लाईक द वीरेंद्र सेहवाग गांगुली सचिन तेंडुलकर सौरभ गांगुली ज्याप्रमाणे जी जोडी यायची ना तशी जोडी मात्र लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन खूप घातक असतात. विक्रांत साहेबचे जे डाव्या हाताने ज्या प्रमाणेची ती जी बॅटिंग उजव्या हाताने जस्ट लाईक द भूषण पाटील जस्ट लाईक द बेन स्टोक जस्ट लाईक द सर रिचर्ड हॅडली सौरभ गांगुली हे लेफ्ट राईट ज्यापर्यंत जे वेगवेगळे धन ते खूप घातक. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो रजत मुंडे अजून टेनिस क्रिकेटचा मोठं नाव ज्याप्रमाणे विक्रांत करतो त्याच्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे करतात. डाव्या हाताने बॅटिंग उजव्या हाताने बॉलिंग हे कॉम्बिनेशन ते व्हेरी डेंजरस घातक. ती पॉवर मात्र ते एक्झिक्यूट करतात जनरेट करतात बॅटिंग करताना. आता पाहूया पुन्हा एकदा दोन कॅप्टनांची इचुरस जुगलबंदी. गंगाच्या विरोधामध्ये विक्रांत पहिल्या चुका झाल्या शॉटमध्ये चेंडू टाकताना कुठे तो पेस मात्र दिसला नाही. या वेळेला 30 लाईन लेन ठेवेल काय का त्याच्यावर सुधारणा करताना एक वेगळा गेम प्लॅन होईल. घेऊन येईल गंगा इंगोले समोर विक्रांतच्या. ते जाऊया बॅक टू द क्रिकेट पाहूया जिथे मॅच मात्र आहे जय मल्हार चोलेगाव जो 38 धावांचा पिछा करताना तर दिसेल. 2 ओव्हरचा खेळ 38 धावा प्रत्येक ओव्हर मग 19 धावा. गंगा राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू शॉट पूल. ओ माय गॉड षटकाराने खातो गोल. ज्या पर गंगाने षटकाने खातो गोल तर विक्रांत त्याच्यात परत पेट करताना विक्रांताला जोरदार अप स्ट्रोक होर द लॉंग अप इज अ बेहतर स्ट्रोक. ही विकेट जेवढ्या लवकर मिळेल तेवढ्या लवकर मात्र मॅच मध्ये कमबॅक करेल श्रीकृष्ण दिवा. लाजवाब बॉल. या चेंडूची चर्चा करतो ही लेन्स बघाली तर थोडासा खामोश ठेवू शकतो गंगा. प्रॉपरली वाईटर टो ऑन द बॅट रिंगला चेंडू सिलिमी डाऊन होऊन जातो लॉंग अपच्या ठिकाणी तिथे सिंगल घेतो अर्जित करतो. 2 चेंडू झाली समाप्ती. 7 धाबा लागते दाबळ कबर 38 धावांचं लक्ष 38 टू विन. व्हेरी क्लोज सिलिमी डाफ बाय मास्टर माइंड. अनदर एंड इज सिलेमा जयेंद्र मळवी. गंगा अक्षरसाठी टायमिंग प्रॉपरली गॅप आहे गॅपला शोधून काढलं. टप्पा पडला चेंडू झाला पर 4 रन. दणदणी सुरुवात. मॅचला वेगळं रूप मॅचला वेगळा रोमांच उत्कटतावर्धक मॅच. पहिला षटका सिंगल 4 अशा बऱ्या धावा पाहिल्या तर 11. 3 चेंडूचा खेळ 19 धावांची सरासरी. थोडासा बदल केला तो सिली मिडापला होता मास्टर माइंड. त्याला पोकली होती भरपूर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर त्याला मत भरून काढताना मास्टर माइंड. लाजवाब हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. फुलंत चेंडू फ्लिक ऑफ द रिस काऊकांच्या ठिकाणी क्षेत्र फक्त सिंगल मिळते स्ट्रोक वरती अक्षयला. 1 ने 5 वर पोहोचते. धावसंख्या 12/4 चेंडूची समाप्ती. व्हेरी गुड बॉलिंग द परफेक्टली यॉकला मात्र आता आहे विक्रांत. आता कॅप्टन अँड कॅप्टन पुन्हा एकदा जुगलबंदी. डीप स्क्वेअर लेग डीप वाइडिश मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन. गंगा येस लवली बॉलिंग आहे. फुल होते चेंजेस केले गेम चेंज केले. पहिल्यांदा शॉर्ट आर्मचे चेंडू खूप टाकले त्यामुळे मार बसला. 20 धावा तब्बल दिले होते. आता मात्र चेंडू पॉपरले ऑफसाइड ऑफस्टंप बॅकची कडा घेतली सिंगल. गोशांकी क्षेत्रात विक्रांतचा ही 1 धाव. धावने धावसंख्या मात्र पोहोचते 13 वर. 13 ऑन द स्कोर बोर्ड. 38 लक्ष 2 ओव्हरची मॅच. 7 चेंडूचा खेळ बाकी. आता 7 मध्ये जिंकण्यासाठी 25 धावा. 7 चेंडू आणि 25 धावा. 7 घेते 25 रन. लाजवाब आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गंगाधर इंगोलेने. त्यामध्ये 13 धावा खर्च. सुमार पुन्हा एकदा कॅप्टन जय मल्हार चोलेगाव विक्रांत पाटील. फुलटॉस लाजवाब शो काय का झालं गेला व्हॉट अ कॅच.
सुपर्ब कॅचेस विन द मॅचेस. विश्वास बसत नाही विक्रांतला, पण विश्वास ठेवायला लाजवाब झेल टिपताना खेळी मात्र कॅप्टनची कम्स टू द एंड. अनिकेत बांद्रे पुन्हा एकदा जेव्हा अडखळीत होता, पहिला हादरा. जेवढ्या लवकर आता मुक्याच्या पावसाच्या सरी कोसळायला लागल्यात त्यामुळे थोडा बॅकफुटवर जाईल जे मल्हार चोळेगाव आय थिंक. कारण जेव्हा जेव्हा सरी होतं तेव्हा तेव्हा दमदार बॉलिंग मला स्किट होतं. बॉल जे वेग असतो ते वेगापेक्षा दीडपट वेग धारण करतं. जेव्हा कोसळल्या खेळपट्टीवर या सिमेंट ते वेगळं रूप फक्त लाईन लेंथ बरकरार ठेवलं. याच जोरदार मुसळधार पावसाने काल मात्र घात केला. जिहान्स रुद्र 11 मापे जोरदार पाऊस आणि तिथेच मात्र 1 चेंडू 3 धावा. मॅच ऐलोली कोलेवाडा अनिकेतनं ती बॉलिंगच्या जोरावर आज बॅटिंगच्या जोरावर त्यांनी काढून दिली. जेव्हा 2 चेंडू 7 षटकार. इधर बेस्ट ऑलराउंडर ऑफ द ऐलोली कोलेवाडा. 2 मॅचेस ज्याने जिंकल्या बॉलिंगच्या जोरावर बॅटिंगच्या जोरावर. आता 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी 25 काच काढल्यात. काल आकडा पार केलाय. जिहान्स 11 रुद्र मापेचा अनिकेतने काल तलुलीच्या संतोष विरुद्ध जोरदार हमला बोल बंदाना 25 धाबा मात्र काढल्या. पहिला चेंडू डॉट. आता 5 चेंडू आणि 25 धाबा. बिट्टू जाते बॉलिंग मार्कवर. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2 मॅचेस प्लेयर ऑफ द मॅच गाजवलेले आहेत. 17 TDC 5 चेंडू आणि 25 धाबा. समोर बॅट्समन अक्षय टप्पा पाण्या चेंडू न घेता फिंगर थ्रो करताना इथे सरळ विसावला गेला. विकेटच्या पाठीमागे 10 मत मिळत नाही. पुन्हा 4 चेंडू डॉट. बिट्टू शिवम पांडे ऑन द बॉलिंग मा श्रीकृष्ण 4 चेंडू आणि 23 धाबा. मॅच मात्र आपल्या म्हटलं होतं पावसाचा फटका बसेल जय मल्हार चोळेगाव टीमला. पुरेपूर फायदा होता. स्कीड झाल्या. पुन्हा एकदा दमदार फटका मारा. डाऊन द बॉल. ओ ग्रेट फिल्डिंग बाय ईशान महेश मडवी. गोष्ट ऑफ द लॉंग ऑफ. लाजवाब फिल्डिंग. तगडी फिल्डिंग. चौकार होणार होता. अडवला यंगस्टार ईशानने. सिंगल फक्त मिळते. आता मॅच मात्र निसट चाललेली आहे जय मल्हार चोळेगावच्या हातून. आता येणारे चेंडू 3 मध्ये 23 धाबा. 3 चेंडू आणि 23 धाबा. 3 गेंदे 23 रन. व्हॉट अ लवली परफॉर्मन्स. 6 षटकार सरी 37 धाबा. धावफलकावर जोरदार मारण्याचा प्रयास. लवली बॉलिंग. सीट झाला. टप्पा पडल्यानंतर जोरदार मुसळधार थोडासा मात्र निश्चित फेवर केलं बॉलरला. आणि इथे कुठेतरी बॅटिंग करताना खूप अडथळा. आणखी खाली 2 चेंडू आणि आता 23. 2 गेंदे 23 रन. श्रीकृष्ण दिवा विजयाच्या समीप नॉट फिनिश. 2 चेंडू आणि 23 धाबा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आणखी सगळं चेंडू टप्पा पडण्या चेंडू मॅचची कडा घेऊन जातो सरळ विकेटच्या पाठीमागे. आणि अनिकेतच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसताना 1 चेंडू आणि 22 धाबा. 1 गेंद 22 रन. बिट्टू कम्सिंग बॉल टू अक्षय. ओ माय गॉड. जोरदार प्रयत्न. वाईट. इट्स अ वाईट. जोरदार मुसळधार पाऊस आणि पावसाचा अडथळा मात्र निश्चित स्पष्ट डोळ्यासमोर येणार आहे. सरी सोऱ्यामधून येणार तो चेंडू थोडासा खूप कष्ट होत आहेत बॅटरला. 1 चेंडू इथून 22 धाबा. बरोबर 1 चेंडू आणि 22. जोरदार हमला बो जरूर स्विंग इन द मिस. सरळ चेंडू. मॅच इथे 21. हार्ड लक जय मल्हार चोळेगाव. दुसरी मॅच आपल्या बाजूने मात्र लावताना श्रीकृष्ण दिवा जातो तिसऱ्या फेरीमध्ये. वेल्डन श्रीकृष्ण दिवा. आणि हार्ड लक बॅड लक जय मल्हार चोळेगाव. इथला प्रभात जरी संपला पण दूर भीम कल्याणवरून हा टीम आलेला आहे. चला टॉस कडे जाऊया. उत्कर्ष दिवा आणि अंबापाडा. आदरणीय प्रकाशजी मडवी यांना मी विनंती करतो आपल्या शुभास्ते टॉस घ्यावा. अंबापाडा विरुद्ध उत्कर्ष दिवा. 2 मॅच जिंकून श्रीकृष्ण दिवा तिसऱ्या फेरीमध्ये जाऊया. ऐकूया पुन्हा एकदा बेहतरीन गन मशीन ऑफ द कॉमेंट्री बॉक्स बाबू शाह.